रूप पाहता लोचनी सुख
जोवदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देवैची रज चरणीची माती धावत चालती मागे मागे तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या काय त्या उरले वेगळे आणिक वैकुंठ नायक जया कंठी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या तुका म्हणे देव भक्तांचा संगम तुका म्हणे देव भक्तांचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या विठ्ठल वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्त महानन्दकन्दं वरब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगाकुरु प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ रथावतारम् कलाङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसली काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी मस्तक माझा पायावरी या वारेकरी संतांच्या वचने कवनापती माझी रंगाची विनंती कर जोडी तो कधी काळी आपण सावे जवळी श्री नारायण जय नारायण सद्गुरु नारायण नारायण श्री नारायण जय नारायण सद्गुरु नारायण नारायण शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्तकारा पहा हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरन्तं विठ्ठल पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जोवदे अच्युत सर्व काळ दयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आपणा सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान असणाऱ्या सर्व व्यापक भगवान परमात्म्याच्या सेवेकरिता गायला गेलेला अभंग ज्ञानेश्वरीय श्रीमंत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या पंचम वेद नाम गाथा आणि त्या गाथेमधील 5 चरणांचा अभंग असून आजच्या अभंगामधून श्री तुकोबाराय हे नामधारक महात्म्यांच्या देहाचं वर्णन करतात वक्त्याचे एक आद्य कर्तव्य आहे आपण सर्वजण या ठिकाणी निमित्ताने कोणत्या कारणाने उपस्थित झालो आहोत एकत्रित आलो आहोत याविषयी 2 शब्द विवेचन करणं चिंतन म्हणणं आपण सर्वांस ज्ञात अकारण कारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाकार अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा संत हृदय सम्राट ज्ञानबिंब ज्ञानोबराय वैराग्य तपतीर्थ तिजोरे तुकोबराय आणि समस्त ग्रामस्थ मंडळ पेढे कुंभारवाडी या गावामध्ये किती वर्षापासून हा नामयज्ञ सोहळा संपन्न होतोय आतापर्यंत कोणालाही माहिती नाही असा अनादि स्वरूपाचा असणारा हा नामयज्ञ सोहळा आणि त्याच सोहळ्याला एक 8 दिवसाचा असा एक प्रवास करता 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 49 वर्ष उलथून गेली आणि 50व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे
म्हणजे आज सुवर्ण महोत्सवी वर्ष या ठिकाणी संपन्न होतोय. 12 वर्ष एखादी साधना केली की त्याला एक तप असं म्हणतात. 24 वर्ष साधना केली की त्याला 2 तप द्वितपपूर्ती 16 म्हणतात. त्या द्वितपपूर्तीमध्ये 24 वर्षामध्ये 1 वर्ष मिसळला की रौप्य महोत्सवी वर्ष संपन्न होतो. पुन्हा 4 तपपूर्ती 16 संपन्न झाला की त्याच्यामध्ये पुन्हा 2 वर्ष मिसळायचे आणि सुवर्ण महोत्सवी वर्ष काय करायचा, साजरा करायचा. प्रत्येक तपाला एक महत्व आहे, प्रत्येक साधनेला एक महत्व आहे. त्या अनुषंगाने हा रोप ज्यांनी लावला असे असणारे याच गावातील एक थोर व्यक्तिमत्व, साधू व्यक्तिमत्व, एक वारकरी व्यक्तिमत्व असे असणारे पांडुरंग बाबा. आणि त्यांनी इवलेसे रोप लावी येले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. 50व्या वर्षापर्यंत आपण पोहोचलो आहोत. आणि या 50व्या वर्षामधील या सप्त्याचा जर उत्सव पाहायला गेलो, ज्या वेळेस मी गावात प्रवेश केला आणि त्या पताका, त्या लाईट पाहिल्यानंतर जयेश महाराज, मला असं वाटलं जणू काही आपण अयोध्येत आलो आहोत की काय. इतकं गोड नियोजन, इतकं भव्य दिव्य नियोजन आपण सगळ्या मंडळींनी या ठिकाणी आयोजन नियोजनामध्ये कुठेच कमतरता नाही. अतिशय सुंदर प्रकारे नियोजन आहे. आणि माझ्यासारखे एका सामान्य वारकरी विद्यार्थ्याकडे आजची ही कीर्तन वाक्पुष्प सेवा आमच्यावर नितांत प्रेम करणारे एक व्यक्तिमत्व याच गावचे आमचे बबन मामा पडवेकर आणि त्याचप्रमाणे त्यांची 3 मुलं, मग आमचे संकेत भाऊ असतील, दीपक भाऊ असतील आणि विक्रम भाऊ असतील. खरं तर या गावाशी जोडण्याचं माझं कारण फक्त एवढंच की आळंदीमध्ये असणाऱ्या आमच्या दाती आई आणि त्या आईंची आई म्हणजे आमच्या बबन मामांची बहीण चंद्रभागा आत्या, आणि त्यांच्यामुळे मी इथपर्यंत जोडलो गेलो. आणि इथं आल्यानंतर महाराज प्रेमाची कमतरताच नाही हो, अजिबात प्रेमाची कमतरता नाही. बबन मामांच्या अनुषंगाने कितीतरी मोठी मोठी मंडळी माझ्या संपर्कामध्ये जोडली गेली. त्याच्यामध्ये आमचे रितेश भाऊ असतील, त्याच्यामध्ये आमचे अंकुश भाऊ असतील, आमचे प्रमोद महाराज असतील, आमचे धामणगावचे धामणदेवीचे आमचे संदीप मामा असतील, बरीचशी मंडळी या ठिकाणी जोडली गेली. आणि आमचे गणेश बाबा या ठिकाणी, बरोबर ना, महेश बाबा असतील, ही सगळी मंडळी जोडली गेली. अगदी जयेश महाराजांपासून ते नित्य आणि कायम ज्याप्रमाणे मला विक्रम भाऊ सारखे संपर्कामध्ये राहतात, त्याच याच गावातील एक दुसरं गोड व्यक्तिमत्व म्हणजे आमचे आदित्य महाराज सुद्धा तेवढंच आमच्यावर प्रेम करणारे आहेत. अतिशय सगळी मंडळी, मग आमचे सुधीर भाऊ असतील या ठिकाणी, आमचे प्रणव महाराज असतील, ही सगळी मंडळी जी जोडली गेली ती जोडली गेली फक्त बबन मामामुळे. आणि त्याच बबन मामांनी केलेलं प्रेम, चंद्रभागा आत्यांनी केलेलं प्रेम, मीही प्रेम त्यांच्यावर करत आलो आणि इथपर्यंत आज येण्याचा मला योग आला. खरं तर मी मागच्या वर्षी सांगून गेलो आणि आताही सांगतोय की हा दिवस माझ्यासाठी म्हणजे फार कठीण दिवस आहे. कारण त्र्यंबकेश्वरची वारी निवृत्ती दादांची उद्याची एकादशी, पण नियम असा आहे वारीला जायचं म्हटल्यानंतर कमीत कमी दशमीला तरी पोहोचलो पाहिजे. पण तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे या हनुमंतरायांच्या दरबारामध्ये हनुमंताची सेवा करण्यासाठी मला नेमकं दशमीला मागच्या वर्षीपासून या ठिकाणी यावं लागतंय. आता अजून किती वर्ष यावं लागतंय माहिती नाही, पण 2 वर्ष तरी मी आलो. आणि सगळी मंडळी या ठिकाणी मला जोडली गेली. सर्व श्रोतृवर्गाच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. अधिक न वेळ घेता, कारण 1 तास उरला खटवंग रायासनी, खटवंग रायाला 1 तास तरी उरला होता. माझ्याकडे जरा घड्याळ काढे पहा, तेवढाही नाही. विठ्ठला विठ्ठला. म्हणून अधिक वेळ न घेता अभंगाकडे वळण्याचा प्रयास करतो आहे. आज हनुमंतरायांच्या प्रांगणामध्ये सेवा होते. हनुमंतराय ज्यांची आपण सेवा करतोय ते हनुमंतराय नेमके कोण, जरा 5 मिनिटांमध्ये त्याचा विचार करू आणि अभंगाकडे सरतो. हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्रांची सेवा केली आणि हनुमंतरायांनी सेवा करत असताना किती सेवा केली
तर दास्यत्व निकट हनुमंते पै केले आणि म्हणून देखील रामचरण पाहिले हनुमंतरायांनी, कारण प्रभू रामचंद्रांची ते नित्य कायम सेवा करत होते. अनेक विध प्रकारच्या भक्ती आहेत. नवविध प्रकारच्या भक्त्या सांगितल्या. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, या नवविध प्रकारच्या भक्त्या भागवतामध्ये सांगितल्या. तर या सगळ्या भक्त्यांमध्ये सगळ्यात अवघड भक्ती कोणती असेल तर ती दास्य नावाची भक्ती. ही सगळ्यात अवघड भक्ती. पण सगळ्यात अवघड असणारी भक्ती कोणी केली असेल तर ती हनुमंतरायांनी केली, आणि ती भक्ती हनुमंतरायच करू शकतात. काही काम निघालं की प्रभू रामचंद्र हनुमंतरायांनाच ते काम सांगायचे. बाकी कोणत्याच वानराला कोणाला सांगत नव्हते, फक्त हनुमंतरायांनाच सांगायचे. जे काम निघालं हनुमंतरायांना आवाज द्यायचे, हनुमंत हे काम कर. आता तिथे सगळी वानर सेना होती. त्यांनी विचार केला, प्रभूंचं काही काम असलं की प्रभू हनुमंतरायांना विचारतात, आपल्याला कोणच करत नाही, आपल्याला बोलवतात त्यालाच सगळ्या तारखा देतात. म्हटलं आता करायचं काय? मग आपण काहीतरी मीटिंग घेतली पाहिजे. सगळ्या वानर सेनाने मीटिंग घेतली आणि म्हटले, हनुमंतरायांना प्रभू रामचंद्र जी सेवा देत आहेत ना, आपणही त्या सेवेमध्ये रत झालो पाहिजे. मग आता करायचं काय? हनुमंतराय काहीतरी कामानिमित्ताने निघून गेले. सगळे वानर सेना प्रभू रामचंद्रांच्या जवळ गेले आणि प्रभूंना सांगितलं, प्रभू आम्ही इथं आहोत ना, पण जी काही सेवा असेल तुम्ही फक्त ती हनुमंतरायांनाच सांगताय, आम्हाला त्याच्यातली काही सेवा सांगत नाही. कोणती तरी सेवा आम्हाला द्या ना, कोणती तरी सेवा द्या. प्रभू म्हटले, अरे हनुमंतराय सगळी सेवा करतात तर तुम्हाला कशाला त्रास देऊ? म्हटले, काही आवश्यकता नाही, हनुमंतराय करतात ना. ते म्हटले, नाही नाही, आम्हालाही तुमची सेवा करायची, आम्हालाही काहीतरी काम सांगा. हनुमंतराय सगळे सेवा करतात हे त्यांना पटत नव्हतं. काय झालं, एखादा माणूस एखाद्या माणसाला चिटकायला लागला, जवळ यायला लागला की ते सगळ्यांनाच पाहावे असं काही सांगता येत नाही. बघा, माझे शब्द तुम्हाला कळाले तर जपून ठेवा. म्हणजे तुम्ही सगळी सेवा हनुमंतरायांना सांगता, आम्हाला काहीतरी सांगा ना. प्रभूंनी सांगितलं, एक काम करा, तुम्हाला सेवाच करायची ना, तुम्हाला कामच करायचं नाही, तुमची तुम्ही कामं वाटून घ्या. म्हटले, काय कामं वाटून घ्यायची ती घ्या. सगळ्या वानर सेनानी एक 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 काम वाटून घेतलं. थोड्या वेळाने हनुमंतराय आले. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 6वा दिवस सत्याचा आला. पण हनुमंतरायांना एकही काम प्रभू रामचंद्रांनी सांगितलं नाही. स्वतः हनुमंतराय प्रभू रामचंद्रांकडे गेले. प्रभूंना सांगितलं, प्रभू दररोज मला कोणतं ना कोणतं तुम्ही काय सांगताय, आज मला एकही काम सांगितलं नाही. जवळजवळ मी 6 दिवस झाले विचार करते, मला प्रभू आता काम सांगतील, मला प्रभू काम सांगतील, पण एकही काम तुम्ही सांगत नाहीत. नेमकं कारण काय? प्रभूंनी सांगितलं, अरे सगळ्या वानर सेनानी एक 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 काम वाटून घेतलंय, त्यांची ती कामं नित्य करतायत, आता तुला काम सांगायचं काही कारण राहिले नाही. हनुमंतराय म्हटले, म्हणजे तुमची आता मला सेवाच करता येणार नाही? म्हणजे नाही करता येणार. हनुमंतराय म्हटले, देवा सगळ्यांनी सगळी कामं जरी वाटून घेतलेली असली तरी एक काम कोणीच वाटून घेतलं नसेल हे मला नक्की माहिती आहे. प्रभू म्हटले, कोणतं काम असं शिल्लक आहे जरा सांगू शकता? हनुमंतराय म्हटले, देवा सगळ्यांनी सगळी कामं जरी वाटून घेतलेली असली ना तरी तुम्हाला जांभळी आल्यानंतर चुटकी वाजवायचं जे काम आहे ते कोणीच घेतलं नसेल. म्हटले, काय म्हटले हनुमंतराय, तुम्हाला जांभळी आल्यानंतर चुटकी वाजवण्याचं काम कोणीच घेतलं नसेल. आता मला सांगा, जांभळी का आपल्याला विचारून येत असते का? आपल्याला विचारून येत असते? अहो, जांभळी यावीच असं जर वाटत असेल तर ती कुठेही येत नाही, त्याच्यासाठी कीर्तनातच यावं लागतं. म्हटले, मग एवढं काम जे आहे ते काम मी करणार. म्हटले, आता स्वतःला जांभळी कधी येईल हे सांगता येत नाही, दुसऱ्याला जांभळी यायची आणि मग चुटकी वाजवायची, सोपं काम आहे महाराज? म्हणजे मी ते काम करणार. प्रभू म्हटले, अरे ही सेवा करायची म्हटल्यानंतर सोपी सेवा नाही. म्हटले, हनुमंतराय म्हटले, देवा फक्त तुम्ही मला म्हणा हे काम तुझ्याकडे सोपवलं. म्हणजे सोपवलं. आता सोपवलं म्हटल्यानंतर प्रभूंच्या जवळ हनुमंतराय 24 तास तत्परतेने उभे राहत होते. का? कारण प्रभूंना जांभळी आली की चुटकी वाजवण्याचं काम कोणी करायचं? हनुमंतरायांनी. आणि हनुमंतरायांनी ते काम योग्य पद्धतीने केलं.
आणि योग्य पद्धतीने दास्य नावाची भक्ती केली असल्या कारणामुळे म्हणून संत मंडळी वर्णन करतात ना, दास्यत्व निकट हनुमंते पै केले, आणि म्हणून देखील रामचरण जी दास्य नावाची भक्ती सगळ्यात अवघड आहे, ती सगळ्यात अवघड भक्ती कोणी केली असेल तर ती हनुमंतरायांनी केलेली आहे. आणि त्या हनुमंतरायांची आपण उपासना करतो, त्या हनुमंतरायांची आपण सेवा करतो. बरं, आपण हनुमंतरायांची सेवा करतो यात नवल नाही, आपण हनुमंतरायांना शरण जातो यात नवल नाही. ज्या जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे, त्या जगद्गुरु तुकोबारायांनी हनुमंतरायांना विचारावं, हनुमंतराया आम्हालाही भक्ती करायची, पण सांगा ना जरा तुम्ही भक्ती कशी केली. आणि म्हणून तुकोबाराय हनुमंतरायांना शरण जाता, शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. रामदूता हनुमंतराया मी तुम्हाला शरण आलेलो आहे, शरण शरण जी हनुमंता. हनुमंतरायांनी सांगितलं तुम्ही शरण आलात बरोबर आहे, पण तुम्ही नेमके शरण का आलात, नेमकी तुम्हाला काय इच्छा आहे जरा सांगता का. त्यावेळेस तुकोबारे सांगतात फक्त आम्हाला एवढंच विचारायचं, तुम्ही जी भक्ती करता त्या भक्तीची वाट नेमकी काय आम्हाला सांगू शकता. मज दावा व्यासुभटा काय भक्तीच्या त्या वाटा. सांगा ना काय भक्तीच्या वाटा मला जरा दाखवता का. ज्या हा तुकोबारायांची आपण उपासना करणारी मंडळी आहोत, ज्या तुकोबारायांचा गाथेचा अभ्यास करणारी आपण मंडळी आहोत, ते तुकोबारे ज्यांना विचारतात भक्तीची वाट ते हनुमंतराय आहेत. आणि त्या हनुमंतरायांची सेवा करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. त्यांच्या सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे तो जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारे नेमकं काय सांगतात तर नामधारक जे महात्मे आहेत त्या नामधारक महात्म्यांच्या देहाचं वर्णन जगद्गुरु तुकोबारे आजच्या अभंगामध्ये करतात. आपल्या जीवनामध्ये आपल्याला दोघांचा परिचय झाला पाहिजे. नंबर 1, आपल्या जीवनामध्ये आपल्याला एकतर देवाचा परिचय व्हावा, आणि नंबर 2, आपल्या जीवनामध्ये एकतर आपल्याला संतांचा परिचय व्हावा. काय या दोघांचा आपल्या जीवनामध्ये आपल्याला परिचय व्हावा. एक परिचय आपल्या जीवनाची सफलता दर्शवणार आहे आणि एक परिचय आपल्या जीवनाची कृतार्थता दर्शवणार आहे. मानवी जीवनाचा जर आपण विचारच करू गेलो तर मानवी जीवन कायम 2 अंगाने चालताना आपल्याला दिसते. नंबर 1, संपन्न या दिशेने मानवी जीवन चालतं, आणि नंबर 2, सफल या दिशेने मानवी जीवन चालतं. पण ऐका, संपन्न या दिशेने जे चालतात त्यांना मानव अशी संज्ञा प्राप्त होते, आणि सफल या दिशेने जे चालतात त्यांना संत अशी संज्ञा प्राप्त होते. विठ्ठल पहिला वर्ग असा आहे तो संपन्न या दिशेने चालतो, फक्त संपन्नतेचा विचार करतो. आपल्याला पैसा कुठून प्राप्त होईल याचाच फक्त तो विचार करतो, बाकी तो कशाचाच विचार करत नाही. बरं, पैसा मिळवण्यासाठी तो कमी खटाटोप करतो. फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, सकाळी, दुपारी, संध्याकाळी. तुम्ही असू नका, आमच्यात काही कमी नाही. विठ्ठल कधी दिवसाला 3 देखील. विठ्ठल सगळे खटाटोप कशासाठी
नटेसाठी, फक्त पैशासाठी. पण ऐका, किती धन कमवा, किती ऐश्वर्य कमवा, पण मिळवलेलं धन आपल्या सोबत 1 रुपया येत नाही. रावणाकडे साधी श्रीमंती होती, अहो संपूर्ण लंका नगरी रावणाकडे श्रीमंती होती, सोन्याची होती. पण त्या रावणाला विचारलं, का रे बाबा, शेवटी जाताना काय घेऊन गेला? तुकोबरे वर्णन करतात, तुका म्हणे ज्याची संपूर्ण लंका नगरी सोन्याची, रावणाची किती? संपूर्ण लंका नगरी. पण तुकोबारे म्हणतात, सांगा ती कवडी गेली नाही. 1 रुपया सुद्धा माणसाच्या सोबत येत नाही. कवडी शब्दाचा अर्थ घ्या, 1 रुपया. अहो कमरेला बांधणारा कटदोरा, त्याचा अपभ्रंश आपण केला त्याला करगोटा म्हणतो. पण त्या कटदोऱ्याचा जर विचारच करू गेलो तर किती किंमत राहते बरं विकत आणताना त्याची? 2 रुपये 3 रुपये, त्याच्यापेक्षा त्याची अजून किंमत वाढलेली नाही वाढली त्याची किंमत. पण माणूस मेल्यानंतर तो सुद्धा कापून घेतला जातो. काय सोबत येतं? एकदा कीर्तन झालं आणि एक बाबा मला भेटले. महाराज म्हटले, आज तुम्ही कीर्तनामध्ये चुकीचं विधान वापरलं. म्हटले कोणतं? म्हणजे तुम्ही असा शब्द वापरला, माणूस मेल्यानंतर 1 रुपया सुद्धा घेऊन जात नाही. म्हटलं अगदी खरं आहे ते. म्हटले, महाराज आतापर्यंत तुम्ही किती जणांच्या अंत्ययात्रेला गेलात? म्हणजे 100 लोकांचे गेलो असेल. म्हणजे महाराज, माणसाला शेवटचं पाणी पाजलं जातं त्यावेळेस त्याच्या तोंडामध्ये काय ठेवलं जातं? म्हणजे तुळशी पत्राने 1 रुपया ठेवला जातो. इकडे काय अशीच पद्धत आहे ना? बरोबर. काय परंपरा पद्धत जिकडे तिकडे वेगवेगळी असते. आमच्याकडे पद्धत वेगळी, इकडे पद्धत वेगळी. आता आमच्याकडे मेलेली माणसं जाळतात, इकडं माणसाला ज्यावेळेस शेवटचं पाणी पाजलं जातं त्याच्यावेळेस त्याच्या तोंडामध्ये 1 रुपयाने तुळशीचं पत्र ठेवलं जातं. बरं, त्याला जाळून पूर्ण झालं म्हटले, मग तो 1 रुपया तरी त्याच्या सोबत येतो ना? ते बाबा मला म्हटले, बाबा तुमचं उत्तर अगदी रास्त आहे, योग्य उत्तर आहे. पण मी बाबांना म्हटलं, बाबा तुम्ही आतापर्यंत किती जणांच्या राग भरणीच्या कार्यक्रमाला गेला जरा सांगता का? बाबा म्हटले, आतापर्यंत 1000 लोकांना पोचून मोकळा भरून गेला. बरं, तुमचाही नंबर लागेल म्हटलं लवकर. बरं, राग भरणीच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर आता इकडं काय पद्धत आहे माहिती नाही, तो 1 रुपया उचलला जातो का? उचलतात का 1 रुपयाकडे? नाही उचलत का? बरं, आमच्याकडे अशी पद्धत आहे, राग भरणीच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर अगोदर आस्ती उचलली जात नाही, अगोदर राख उचलली जात नाही. जोपर्यंत तो 1 रुपया मिळत नाही तोपर्यंत अख्खी राख महाराज हाताने पूर्ण ती हातात धरून तो 1 रुपया शोधतात. आणि जोपर्यंत 1 रुपया भेटत नाही तोपर्यंत पुढचं काहीच कार्य करत नाही. मी म्हटलं, बाबा आता सांगा, माणूस मेल्यानंतर सोबत काय येतं काही सोबत? आणि प्रवास करता करता सिग्नलला गाडी थांबली. आता सिग्नलला गाडी थांबली, पण आमच्या पुढे एक मोठं ट्रक होतं. त्या ट्रकवर जे वाक्य लिहिलेलं होतं, आदित्य महाराज अगदी संतांच्या वचनाशी मिळतं जुळतं ते वाक्य होतं. वाक्य किती गोड आहे का? वाक्य असं लिहिलेलं होतं, पैसा रे पैसा तुझे कमाऊ कैसा. काय वाक्य होतं? पैसा रे पैसा तुझे कमाऊ कैसा, मरने के बाद तुझे ले जाऊ कैसा. काय वाक्य होतं? अरे पैसा, सांग तुला कमाऊ कसा मिळू, तुला मिळू कसा, सांग ना. बरं, यदा कदाचित आमच्या प्रयत्नाने तुझा आम्हाला प्राप्त झाला, मिळालाच, तर सांग ना, मेल्यानंतर तुला घेऊन कसं जाऊ? विठ्ठल विचार करतो, आपल्याला पैसा कुठून प्राप्त होईल याचाच विचार करतो. जे संपन्नतेचा विचार करतात त्यांना मानव अशी संज्ञा प्राप्त होते, आणि जे सफल या दिशेने चालतात त्यांना संत अशी संज्ञा प्राप्त होते. मुक्ताबाईंना विचारलं, मुक्ताबाई सांगा ना, तुमचं जीवन कसं आहे?
मुक्ताबाईने सांगावं, निवृत्ती ज्ञानदा कोरांनाचे अन्न सांभाळी सोपान मज लागी. निवृत्ती दादा ज्ञानदादा मधुकरीचं अन्न मागायला जातात, माझा सांभाळ सोपान काका करतात, म्हणजे आमच्याकडे संपन्नता नाही. तुकोबारांना विचारलं, तुकोबारे सांगा ना तुमचं जीवन कसं आहे. तुकोबारांनी सांगावं, आम्ही सदैव सुडके जवळी येतात चोर धाके, जाऊ पुढती भिके आणि कुत्री घर राखते. काय तुकोबारे सांगतात, आम्ही सदैव सुडके, सुडके शब्दाचा अर्थ होतो फिरते, आम्ही सदैव फिरते आहोत. जवळी येतात चोर धाके, धाके शब्दाचा अर्थ होतो दया. जर आमच्या घरी चोर चोरी करायला जरी आला तरी त्या चोराला आमच्याविषयी दया येते म्हटले. प्रसंग असा आहे, थंडीचे दिवस चालू होते. तुकोबारे या बाजूने झोपलेले, आईसाहेब या बाजूने झोपलेले, मध्ये मुलं झोपलेले. पण तुकोबाऱ्यांची घरची परिस्थिती त्यावेळेची एवढी गरीब होती की अंगावर घेण्यासाठी एकच गोधडे. तुकोबाऱ्यांना थंडी वाजायला लागली की तुकोबाऱ्यांनी गोधडी उडावी, आईसाहेबांना थंडी वाजायला लागली की आईसाहेबांनी गोधडी उडावी. तुकोबाऱ्यांना थंडी वाजायला लागली की तुकोबाऱ्यांनी गोधडी उडावी, आईसाहेबांना थंडी वाजली की आईसाहेबांनी गोधडी उडावी. आणि अशा तुकोबाऱ्यांच्या घरी एक दिवस चोर चोरी करायला आला. चोरी करायला आल्यानंतर त्या चोराने खिडकीतून पाहिलं, अरे आपण ज्यांच्या घरी चोरी करायला आलेलो आहोत, घरात एवढी माणसं झोपलेली आहेत, अंगावर घेण्यासाठी सगळ्यांचे एकच गोधडी आहे. मालकीनीला थंडी वाजते त्यावेळेस मालकीन गोधडी ओढते, मालकाला थंडी वाजते त्यावेळेस मालक गोधडी ओढतो. त्या चोराला तुकोबाऱ्यांच्या विषयी दया आली आणि पूर्वीचे चोर चोरी करायला येत असताना अंगावर गोधडी, ब्लँकेट, चादरी घेऊन येत होते. आताचे चोर पण हायपाय झालेत महाराज. तो अंगावर गोधडी घेऊन आला होता. त्यांनी तुकोबाऱ्यांची ती परिस्थिती पाहिली, स्वतःच्या अंगावरून गोधडी काढली आणि खिडकीतून तुकोबाऱ्यांच्या झोपडीमध्ये टाकली. जवळी येतात चोर धाके, जर चोर जरी आमच्या घरी आला तरी चोराला आमच्याविषयी दया येते. जाऊ पुढती भिके आणि कुत्री घर राखीती. तुकोबारे म्हणतात, आम्ही शिदा मागायला गेलो तर आमचं घर कुत्री राखतात, आमच्याकडे काही नाही. ज्ञानोबारांनी विचारलं, ज्ञानोबारे सांगा ना तुमचं जीवन कसं आहे. ज्ञानोबारांनी सांगितलं, आमचं जीवन संपन्न नाही पण आमचं जीवन सफल आहे. का हो ज्ञानोबारे, तुमचं जीवन सफल आहे असं तुम्ही म्हणताय, मग तुमचं जीवन नेमकं का सफल झालं जरा सांगू शकता का. ज्ञानोबारांनी सांगावं, आम्ही त्या भगवंताचे पाय पाहिले आणि म्हणून आमचं जीवन सफल झालं. काय पाहिलं, देखिले पाय विठोबाचे, त्या विठोबाचे पाय पाहिले, चरण पाहिले, आज आमचं जीवन सफल झालं. मग असे असणारे जे सफल महात्मे आहेत, ज्यांचं जीवन भगवंतासाठी वाहिलेलं आहे, त्या सफल संत महात्म्यांचा तुम्हा आम्हाला परिचय झाला पाहिजे. आपल्यालाही लोक परिचय करून देतात पण नको त्याचा परिचय करून देतात. गावोगावी कीर्तनाला गेलो की लोक आम्हाला परिचय करून देतात. महाराज आमचा मुलगा बरं का, मुलाचा परिचय. महाराज आमचा बंगला, बंगल्याचा परिचय. महाराज ही आमची गाडी, गाडीचा परिचय. महाराज ही आमची आईवडिलांचा परिचय. महाराज इथपासून तिथपर्यंत जेवढी दिसते तेवढी आपलीच. मला असं वाटतं महाराजाला इतका परिचय पुष्कळ झाला. महाराजाला बायकोचा परिचय करून द्यायची गरज नाही, पण तोही परिचय वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीमध्ये लोक करून देतात. तिकडे परभणी भागामध्ये मराठवाड्यात तिकडे कीर्तनाला गेलो की तिकडली लोक बायकोचा परिचय करून देतात. महाराज ही आमची लक्ष्मी बरं का, किती गोड परिचय, बायकोला लक्ष्मी म्हणतात. या नाशिक भागामध्ये इकडे कीर्तनाला गेलो की तिकडले लोक परिचय करून देतात. महाराज ही आमची मंडळी बरं का, बायकोचा परिचय. मुंबईमध्ये सिटीमध्ये आम्ही कीर्तनाला गेलो की तिकडली लोक परिचय करून देतात. महाराज ही आमची मिसेस आहे बरं का. मिसेस म्हटलं की काहींना विशेष वाटतं. महाराज ही आमची मिसेस आहे बरं का, बायकोचा परिचय. खेडेगावामध्ये कीर्तनाला गेले की लोक परिचय करून देतात. महाराज ही आमची पत्नी आहे, बायको आहे, असं अनेक पद्धतीने परिचय करून देतात. एका गावामध्ये कीर्तनाला गेलो, कीर्तन झालं, यजमान म्हणाले महाराज चला ना आमच्या घरी दूध घ्यायला. गेलो त्यांच्या घरी, दोघी जण आम्ही कोचवर बसलो आहोत. त्याच्या बायकोने 2 ग्लास भरून दूध आणलं, एक माझ्या हातामध्ये ठेवलं, एक त्यांच्या हातामध्ये ठेवलं. दूध पिता पिता तो माणूस मला विचारतोय, महाराज माहितीच का ह्या तुम्हाला कोण आहे. म्हटलं बाबा पहिल्यांदा तुमच्या गावात आलो, पहिल्यांदा तुमच्या घरी आलो, मला काय माहिती आहे कोण आहेत. म्हटले बघा जरा गेस करा, तुम्हाला समजेल कोण आहेत.
मग म्हटलं खरंच नाही मला कळत. महाराज महाराज बघा म्हटले, समजेल तुम्हाला कोण आहेत, ओळखा. मी जरा घरात इकडे तिकडे पाहिलं, म्हटलं कुठे फोटो असेल यांच्या जोडीचा, काय आमचं तमचं काय असायचं नसेल. म्हटलं पाहावं, पण दुर्दैवाने फोटोही नव्हता घरात. मी म्हटलं नाही हो, नाही ओळखलं यांना, सांगा का कोण आहे त्या, द्या यांचा परिचय करून. ती त्याची बायको होती. त्याने मला परिचय करून दिला. महाराज माहिती आहेत का ह्या कोण आहेत? म्हणजे कोण? महाराज म्हटले हे आमचं बारदान आहे. कोणाचा परिचय करून दिला? बायकोचा परिचय. काय परिचय करून दिला? महाराज हे आमचं बारदान आहे. आता मला तिचा परिचय झाला होता गड्या, पण याचा परिचय व्हायचा बाकी होता. मी त्यांना विचारलं, का हो वहिनी, तुम्ही जर यांच्या बारदान आहात तर हे तुमचे कोण आहेत? तीही त्याचीच बायको होती, बोलायला थोडी खमंग होती. ती म्हणली, महाराज हे आमचं भंगार आहे. नको तसा तुम्हा आम्हाला परिचय करून देतात, पण आपल्या जीवनामध्ये आपल्याला एक तर परिचय व्हावा देवाचा, एक तर परिचय व्हावा संतांचा. महाराज आजच्या अभंगामध्ये तुम्ही आम्हाला कोणाचा परिचय करून देणार आहात? तर आजच्या अभंगामध्ये संतांचा परिचय जगद्गुरु तुकोबारे तुम्हा आम्हाला करून देतात. काय नेमका संतांचा परिचय सांगू शकता? तेच जगद्गुरु तुकोबारे सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तराला सांगतात. जो परिचय काय? तुकोबारे आजच्या अभंगामध्ये संतांचा तुम्हा आम्हाला परिचय करून देतात. काय नेमका संतांचा परिचय काय? संत नेमके कसे असतात? तर तुकोबारे म्हणतात, जो वदे अच्युत सर्व काळ, जो सर्व काळ अच्युत नामाचं नित्य नामस्मरण करतो, तो परिचय आहे संतांचा. अच्युत म्हणजे नेमकं काय?
भगवंताची 1000 नाव आहेत. त्या 1000 नावामध्ये एक नाव भगवंताचं अच्युत आहे. अच्युत शब्दाचा अर्थ काय? जे नाम कधी च्युत होत नाही त्याला अच्युत म्हणतात. काय संतांचा परिचय? जो वदे अच्युत सर्व काळ तो परिचय संतांचा. मग महाराज जे अच्युत नामाचं नित्य नामस्मरण करतात त्या संतांच्या देहामध्ये जरा काय बदल घडतो सांगू शकता का? तुकोबाराय म्हणतात, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. महाराज सांगतात काय संतांचा परिचय, काय संतांच्या देहामध्ये बदल घडतो? तर महाराज सांगतात पवित्र तो देह. महाराज या शब्दाच्या खाली आम्ही अधोरेखित करतो, अंडरलाईन करतो का? तुकोबाराय म्हणतात पवित्र तो देह. पण हे पटतच नाही आम्हाला. का पटत नाही? आतापर्यंत आम्ही शास्त्र वाचलेलं आहे. तुकोबाराय तुमचा गाथाही आम्ही वाचलेला आहे. ज्ञानोबाराय तुमचं मदालस प्रकरणही आम्ही वाचलेलं आहे. आम्ही सगळीकडे जिथं जिथं वाचलं, जिथं जिथं ऐकलं, तिथं फक्त या शरीराच्या विषयी, या देहाच्या विषयी सगळ्यांनी अपवित्रता दर्शवलेली आहे. पण तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये तुम्ही शब्द वापरताय पवित्र तो देह, ही मोठी शंका आहे. विठ्ठला विठ्ठला. शास्त्राला विचारलं, शास्त्र सांगा मानवाचा देह कसा आहे? शास्त्र सांगते 6 ठिकाणी मानवाचा देह अपवित्र आहे. कुठं कुठं आहे का? स्थानात, बीजात, उपष्टंभात, निस्यंधात, निधनापि कायम अदेय शोचत्वात. 6 ठिकाणी मानवाचा देह अपवित्र. नंबर 1 स्थानात. स्थान म्हणजे ज्या ठिकाणी आपला देह निर्माण होतो ती आईच्या पोटातील जागा. ती का चांगली? महाराज वर्णन करतात, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र दाना, तुझं क्षण क्षण ध्यात असेल. काय सांगू गर्भीची यातना, मला सहन होण्यासारखी नाहीये. महाराज ज्ञानोबा इथे वर्णन करतात, मातेच्या उदर कुहरी पचोनी विष्टेच्या दाथरी. पुढे जाऊन असं म्हणतात, उकडोनी नवमास वरी जन्म जन्मिनी मरती. ती जागा का चांगली आहे का? आईची विष्ठा मूत्र मांस ज्या ठिकाणी राहतं तिथं आपला जर देह निर्माण होतो तर मानवाचा देह स्थानात अपवित्र आहे, वर्णन करते शास्त्र. नंबर 2 बीजाचा जर विचार करू गेलो तर बीज सुद्धा अपवित्र आहे. आई वडिलांनी सेवन केलेलं अन्न, त्या अन्नाचा विकार आणि विकारापासून निर्माण झालेला मानवाचा देह, विकाररूप पदार्थ कधीही पवित्र नसतात. पंचदशिकार वर्णन करतात, पितृभुक्तान्न वीर्यात. आई वडिलांनी सेवन केलेलं अन्न, अन्नाचा विकार आणि विकारापासून निर्माण झालेला मानवाचा देह म्हणजे स्थानात, बीजात, उपष्टंभात. म्हणजे या शरीराने जेवढे पदार्थ धारण केलेले आहेत ते सगळे अपवित्र आहेत. या शरीरामध्ये एकूण 7 धातू आहेत. ते 7च्या 7 धातू अपवित्र आहेत. त्याच्यामधला एकच धातू सांगतो तो किती अपवित्र आहे का? त्या धातू मधला पहिला धातू आहे रक्त. त्या रक्ताला संस्कृत मध्ये नाव आहे अशुद्धा. ज्याचं नावच मुळात अशुद्ध आहे ते शुद्ध कसं असेल महाराज? असं सांगतात, जर महिला वर्ग भाजी चिरत असताना जर बोट कापलं, बोट कापल्यानंतर हळद लावून स्वयंपाक नसतो करायचा बोटाला. मग जर बोट कापलं, रक्त बाहेर निघालं तर अगोदर आंघोळ करावी आणि मग उर्वरित स्वयंपाक करावा, तो पवित्र राहतो. विठ्ठल विठ्ठल. बीजात, उपष्टंभात, निस्यंधात म्हणजे या शरीरातून जेवढे पदार्थ बाहेर निघतात ते सगळे अपवित्र आहेत. डोळ्यातून निघणारं चिपट किती जणांना हवं असं वाटतं? कानातून निघणारा मळ हवा असं वाटतो? नाकातून निघणारा गंगा यमुनेचा ओघ किती जणांना हवा असं वाटतो? तोंडातून निघणारी उलटी आहे, लाळ आहे, थुंकी आहे, हव्याविषयी वाटते? मला असं वाटतं वरचा विचार केला पुष्कळ झाला, खाली जायची आपल्याला गरज नाही, एवढा मानवाचा देह अपवित्र. विठ्ठल. निधनापि म्हणजे एखादा माणूस जर मेला तो तर अपवित्र होतोच, पण त्याच्या संबंधी जेवढी जातात ते सगळे अपवित्र होतात. म्हणून आपल्याकडे एक पद्धत आहे, एखाद्याच्या अंत्ययात्रेला गेलो, पुन्हा घरी आलो की घराच्या बाहेर असताना अगोदर डोसक्यावर पाणी घ्यायचं
आणि मग घरात प्रवेश करायचा. तसं घरात प्रवेश करता येत नाही, कारण आपण अपवित्र होतो. ज्या घरात माणूस मेलेला आहे त्या घरातील माणसांशी 10 दिवस आपल्याला कोणताच व्यवहार करता येत नाही, तेवढा मानवाचा देह अपवित्र आहे. स्थानात बीजात उपष्टंभात निस्यंदात निधनाती कायम अदेय शोचत्वात, म्हणजे या शरीरावर कायम पावित्र्याचं आदान करावं लागतं. गंगेचं पाणी मुळात पवित्र आहे, गोमूत्र मुळात पवित्र आहे, पण आपण अपवित्र झालो तर त्या गंगेमध्ये स्नान करावं लागतं, गोमूत्र अंगावर शिंपडावं लागतं, त्यावेळेस आपल्याला पवित्रता प्राप्त होते. म्हणजे 6 ठिकाणी मानवाचा देह अपवित्र आहे, शास्त्र सांगते. नंबर 2, ज्ञानोबरायांचा जरी विचार करू गेलो तर ज्ञानोबरायांना विचारू, कारण शास्त्र थोडं अवघड आहे, त्याच्यामध्ये सांकेतिकता आहे, वर्ण व्यवस्था आहे, संस्कृत भाषा आहे, हे लवकर काही आम्हाला आकलन होत नाही. आम्ही ज्ञानोबरायांना विचारू, ज्ञानोबराय सांगा ना मानवाचा देह कसा आहे. ज्ञानोबरायांना सांगितल्यानंतर ज्ञानोबराय मदालसेमध्ये गोड वर्णन करतात. मळमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे पूर्वी कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा. या अमंगळ शब्दाखाली अधोरेखित करायचे, अंडरलाईन करायचे. शास्त्र सांगते मानवाचा देह अपवित्र आहे, ज्ञानोबरे सांगतात मानवाचा देह अपवित्र आहे. तुकोबारांना विचारू, का हो तुकोबारे सांगा ना मानवाचा देह कसा आहे. तुकोबाराय नाटाच्या अभंगामध्ये गोड वर्णन करतात. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भंडार, शरीर दुर्गंधीचे थार. पुढचा ऐका, नाही अपवित्र शरीर ऐसे. शरीरासारखी जगात अपवित्र गोष्ट कोणतीच नाही. नाही अपवित्र शरीर ऐसे. या अपवित्र शब्दाखाली अधोरेखित करायचं, अंडरलाईन करायचं. का हो? शास्त्र सांगते मानवाचा देह अपवित्र आहे, ज्ञानोबरे सांगतात मानवाचा देह अपवित्र आहे, तुकोबारे तुम्ही म्हणताय मानवाचा देह अपवित्र आहे. मग आजच्या अभंगामध्ये तुकोबाऱ्यांनी शब्द का वापरला?
पवित्र तो देह. शंका तर उत्पन्न केली आहे की मानवाचा देह अपवित्र आहे. बरं, शंका उत्पन्न केली यात नवल नाही, आम्ही तुम्हाला पुरावे दिले की मानवाचा देह अपवित्र आहे. पण तुकोबारे तुम्ही हा शब्द वापरताय पवित्र तो देह, त्या शंकेचं समाधान कसं करायचं? ऐका, तसं पाहायला गेलं तर तुकोबारेंची बरीच प्रमाण अशी आहेत की त्या प्रमाणामध्ये तुकोबारे दोन दोन मतं मांडताना आपल्याला दिसतात. कधी कधी पूर्वार्ध मांडतात, कधी कधी उत्तरार्ध मांडतात. हा जो नाटाचा अभंग आपण आता म्हटला, शरीर दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार, दुर्गंधीचे कारण, नाही अपवित्र शरीर ऐसे, या एका अभंगातच तुकोबारांनी दोन मतं मांडलेली आहेत. पहिल्या चरणामध्ये तुकोबारे प्रमाण वापरतात की मानवाचा देह अपवित्र आहे, आणि लगेच दुसऱ्या चरणामध्ये तुकोबारे मुद्दा मांडतात मानवाचा देह पवित्र आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे बसुले, शरीर साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. बघा किती मोठी शंका आहे. पहिल्या चरणामध्ये तुकोबारे म्हणतात शरीर अपवित्र, लगेच दुसऱ्या चरणामध्ये तुकोबारे म्हणतात शरीर पवित्र आहे. महाराज, एखादा माणूस या गावात वेगळं सांगतो, त्या गावात वेगळं सांगतो. एखादा माणूस चुगल्या खोळा असेल तो या घरात वेगळं सांगतो, त्या घरात वेगळं सांगतो. अहो, घराचं जाऊ द्या हो, तुम्ही एकाच घरात राहून दोन दोन मतं मांडता, त्यातल्या त्यात एकाच अभंगात दोन मतं, हे काही पटत नाही. मग या शंकेचं समाधान कसं? या शंकेचं समाधान असं आहे, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे धार, नाही अपवित्र शरीर ऐसे, जो भगवंताची साधना करत नाही, भगवंताची वारी करत नाही, भगवंताचं नाम चिंतन करत नाही, त्याचं शरीर शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे धार, नाही अपवित्र शरीर ऐसे, त्याच्यासारखं अपवित्र शरीर कोणाच नाही. पण जो भगवंताची साधना करतो, भगवंताची वारी करतो, भगवंताचं नाम चिंतन करतो, त्याचं शरीर शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे भोसुले, शरीर साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. किंवा तुकोबारांचं अजून एक प्रमाण असते, पवित्र सोवरी एकटीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव ज्यांचा देव आवडताय ते पवित्र सोवळी. आणि या सगळ्या गोष्टीला पुष्टता कोण देत असेल तर ज्ञानोबारे पुष्टता देतात. काय ज्ञानोबारे हरिपाठामध्ये पुष्टता देतात? त्याचाच देह पवित्र आहे. कोणाचा? जो भगवंताची कीर्ती मुखाने गातो, पवित्राची हो. पवित्राची होय देह त्याचा, त्याचाच देह पवित्र होतो जो हरीची कीर्ती मुखाने गातो, त्याचा देह पवित्र. म्हणून तुकोबारांनी शब्द वापरला ना, पवित्र तो देह. कोणाचा देह पवित्र? जो मध्ये अच्युत सर्व काळ तो देह पवित्र. महाराज, देह पवित्र कोणाचा समजला आम्हाला, पण आमची पुन्हा लगेच दुसरी शंका आहे तुम्हाला. कोणती? तुम्ही शब्द असा वापरला पवित्र तो देह, आणि पुढचा शब्द आहे वाणी पुण्यवंत. मग या देहातच, या शरीरातच ही वाणी येते. मग देहाचा आणि वाणीचा असा वेगळा विचार सांगायची गरज काय? वेगळा विचार सांगायची गरज काय?
तर त्याच्यामध्ये 4 प्रकारचा वर्ग मोडतो. नंबर 1, काहींची वाणी अपवित्र, काहींचा देहही अपवित्र. नंबर 2, काहींची वाणी पवित्र आहे पण देह अपवित्र मानला जातो. नंबर 3, काहींचा देह पवित्र मानला जातो पण वाणी अपवित्र मानली जाते. आणि नंबर 4, काहींचा देहही पवित्र आणि वाणी सुद्धा पवित्र. पहिले 3 मुद्दे सोडून द्या, वेळेच्या अभावी नाही घेता येणार. पण चौथा मुद्दा लक्षात घ्या, काहींची वाणी पवित्र आणि देह सुद्धा पवित्र. कोणाचा? मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणे. जे संत मंडळी आहेत त्यांची वाणी भगवंतासाठी असे, मुखी अमृताची वाणी आणि देह देवाचे कारण. देह सुद्धा त्याच्या देवाच्या कारणासाठीच असतो. म्हणून पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत. ते करतात काय? जो वदे अच्युत सर्व काळ. म्हणून जो वदे अच्युत सर्व काळ तो देह पवित्र, जो वदे अच्युत सर्व काळ ती वाणी पुण्यवंत. मग ते संत मंडळी नेमकं असं करतात काय? तर भगवंताचं नामचिंतन. कोणत्या भगवंताचं नामचिंतन जरा सांगता का? त्याचं एकदा मोठ्या प्रमाणे भजन करू. सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. आपली वेळ संपलेली आहे, कारण 50 वर्ष असल्या कारणामुळे आपण बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आजपासून तर तुमची फारच धावपळ असल्या कारणामुळे बरोबर वेळेत सेवा संपवावी असा सगळ्यांचाच आग्रह. त्याच्यामुळे जास्त काही चिंता करायचे कारण नाही. 11 वाजलेले आहेत. विठोबा रखमाई झालेले आहे, ज्ञानेश्वर माऊली झालेले, राहिले फक्त जय विठ्ठल. मग तुम्ही म्हणाल महाराज
पहिला चरण तुम्ही सांगितला आम्हाला, पण तोही काही सगळं अजून सांगून झाला नाही. 4 मुद्दे जे सांगितले होते ते 4 मुद्दे सांगायचे राहिलेले आणि उर्वरित 4 चरणही राहिलेले आहेत. मग आता त्यांचं काय करायचं? जर एक चरण सोडवायला आपल्याला 11 वाजले, 2 तास लागले, म्हणजे आता पुढचे 5 सोडवायचे, 4 सोडवायचे म्हटल्यानंतर जमेल का? काही चिंता करू नका, पुन्हा कधी आलोच तुम्ही मला फक्त आठवण करून द्यायची, महाराज हाच अभंग घ्या, हाच अभंग घेऊ आणि त्या अभंगावर उर्वरित राहिलेले चिंतन पुढच्या 2 तासामध्ये आपण पूर्ण करू. काही चिंता करायचं कारण नाही, हा अभंग पूर्ण आपण करणारच आहोत, फक्त बोलवा एवढी विनंती. असं काही नाही, देव उसकावी भला, नारी उसकावी भला, काही नाही. परमार्थ करायचे ज्याला त्यांनी कुठे चिटकून राहायचं नाही. महाराज माझे बरोबर सांगत असतात, चिटकायचं नाही, मोकळं राहायचं, मोकळं राहायचं, चिटकायचं नाही. चिटकला म्हणजे बंधाला कारण ठरलो, चिटकायचं नाही अजिबात. म्हणून या ठिकाणी आपण एका चरणावर बोलण्याचा प्रयत्न केला. आपली वेळ संपलेली आहे. हनुमंतरायांच्या प्रांगणामध्ये संपन्न होणारा हा 50 वर्षापासूनचा महोत्सव अतिशय गोड अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण सर्वच मंडळी या ठिकाणी करतायत. या सप्ताहाचे 2 विशेष आहेत महाराज, 2 विशेष. पहिलं विशेष असं आहे, जे राजकारणातलं गजकरण आहे ते या सप्त्यात दिसत नाही महाराज, नाही दिसत. एरवी गावातील सगळं राजकारण सप्त्यात येऊन बसतंय, पण या गावचं विशेष असं आहे, गावातील सगळं राजकारण नेमकं मंदिरातल्या परमार्थात येऊन बसलेलं आहे. आणि वारकरी संप्रदायाचे हेच दुर्दैव झाले महाराज. काय वाक्य सांगू तुम्हाला? सध्या राजकारणात जेवढं राजकारण नाही तेवढं राजकारण वारकऱ्यात दिसलंय. पटलं तर बघा, तुम्हाला वाक्य नाही तर माझं मला परत करा, तुम्ही परत करा बरं दोघे. पण राजकारण या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये गावच्या 2 फळे असू द्या, पण परमार्थामध्ये एकच फळे ठेवणारं गाव म्हणजे पेढे कुंभारवाडी. उगाच पेढे नाव अगोदर लावलं नाही, ते गोडच आहे ना त्याच्यामुळे. आणि दुसरं या सप्त्याचं विशेष असं आहे महाराज, या सप्त्यामध्ये देणगी बुक नाही. हे विशेष आहे महाराज या सप्त्याचं. मी मगाशी पाहिलं, कोणीतरी आले होते, त्यांना देणगी द्यायची होती. गावातील कोणी हातात नाही धरली ती देणगी. त्यांनी सांगितलं तुम्ही जा आणि दानपेटीत टाका. मी आता फिटा घालून बसलो होतो तेव्हा मला असं वाटतं, ज्या ज्या गावात देणगी बुक आली त्या त्या गावातले सप्ते बंद पडले. हिशोबच नाही, सगळं हिशोबच बुडवायचा. पण या सप्त्यामध्ये ज्याला जी सेवा घ्यायची ती त्याच्या पद्धतीने घ्यायची, त्याच्या पद्धतीने करायची. काही इथं देणगी बुक नाही, एखादी वही नाही, काही नाही. पुढल्या वर्षी सप्त्यात देणगी बुकाचं काही लिहायलाच नको, टेन्शनच नाही महाराज, टेन्शनच नाही. अतिशय गोड नियोजनात सप्ताह चालू आहे. द्यावे तितके धन्यवाद पेढे ग्रामस्थांना या ठिकाणी. आणि बोलण्याच्या योगामध्ये काही गुणाधिक झाला असेल, अल्पशा बुद्धीचा दोष समजा. जे काही चांगलं असेल, ज्ञानोबारे तुकोबारे सद्गुरू जोग महाराजांपासून विद्यमान गुरुवारी मारुती बाबा पुरेकर यांचा प्रसाद समजा, हनुमंतरायांचा प्रसाद समजा आणि तुमची पायाची जागा द्यायला या ठिकाणी विसरू नका. आज उपस्थित असणारी सर्वच गुणजन मंडळी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, टाळकरी, माळकरी, वेणेकरी, चोपदार, श्रोतृवर्ग, महिला वर्ग, पुरुष वर्ग, सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. मी सगळ्यांची नावं अगोदर घेतली आहेत, त्याच्यामुळे आता घ्यायचं कारण नाही. माईक सिस्टीम तर अतिशय गोड, अतिशय गोड महाराज. नाही तर काही काही ठिकाणी आम्ही गेलो की डबेच्या डबे मसाला आणि चव नाही कशा. पण गोड माईक सिस्टीम, जरा त्यांच्यासाठी टाळी वाजवा. गोड माईक सिस्टीम. आणि या दोघांसाठी आपल्याला जास्त काही करता येणार नाही. भाऊ नाव काय तुमचं? अजय जाबळे. आणि तुमचं? दीपक धाडवे. दीपक धाडवे. यांना आपल्याला काही देता येणार नाही. मग काय करायचं? काय नाही, त्यांची आलेली लिंक तिला शेअर करायची, लाईक करायची, आयकॉन, बेल, घंटी, सबस्क्राईब हे तरी आपण करू शकतो ना. कमीत कमी हे तरी करू शकतो ना. जर इथं जी मंडळी आलेली नाहीत
त्यांच्यापर्यंत हे पोहोचवण्याचं काम ते दोघे जर करतात तर आपण तेवढं तरी त्यांच्यासाठी करू शकतो महाराज. त्यांची दोघांचे शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. आणि या परिसराशी या गावाशी मी ज्यांच्यामुळे जोडलो असे असणारे आमच्या चंद्रभागा आत्या आणि आमचे बबन मामा त्यांचे मी शब्दपुष्पाने पुन्हा पुन्हा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देत असताना भगवंताकडे एकच प्रार्थना, सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आपणुयात्. कोणाच्या वाट्याला दुःख नाही येऊ, प्रत्येक जण निरोगी राहो, प्रत्येकाच्या डोळ्याला सुख शांती समाधान पाहायला मिळो हीच भगवंताकडे प्रार्थना करतो. आणि कीर्तन वाक्पुष्प सेवेला पूर्णविराम देत असताना माझ्या सोबत आलेले कदाचित माझ्यापेक्षा काही त्यांना झाले असावे. आणि खरं नियम हाच आहे महाराज, खरा नियम हाच आहे. खरं तर वक्त्याने आपल्या वेळेपेक्षा पुढे जाऊच नाही. का जाऊ नये ते सांगतो ऐका. महाराजांचं एक प्रमाण तुम्हाला पाठ असेल, जेथे कीर्तनाची जागा तेथे असे देव उभा. जेथे कीर्तनाची जागा तिथे देव उभा आहे. मग देव उभा जर कीर्तनाच्या जागेवर तर कुठपर्यंत 9 ते 11 कीर्तन असेल तर 9 ते 11 या वेळेपर्यंतच. 11च्या पुढे 1 मिनिटही नाही. काय मिनिटं नाही महाराज, 1 मिनिट आहे महाराज. जर 11च्या पुढे जर एखादा वक्ता गेला तर श्रोते घड्याळाकडे पाहतात, कधी संपतोय कधी संपतोय. का? त्यांना पुढचं काम असतं. मग देवाला का आपलंच कीर्तन आहे का? म्हणून जेथे कीर्तनाची जागा तिथे देव असे उभा. तेवढंच वेळ वक्त्याने कीर्तन करावं. उग जास्त सांगून किती ज्ञान पाचवा महाराज. सोन्याच्या चमच्याने जरी वेळेच्या नंतर ज्ञान पाजलं ना, मला नाही वाटत लोकांना ते पचत असेल. वेळेत कीर्तन संपलं पाहिजे. आणि माझ्यासोबत आलेले आमचे अभिषेक भाऊ भगत त्यांचे शब्द पुष्पाने आभार व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो.